एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर आहे ना माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत मी काय काय करते. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स करत जा. त्याचबरोबर कमेंट जवळ आहे ना 2 डॉट असतात, तर एका बाजूला कमेंट्स असते आणि दुसऱ्या बाजूला हाईप असतं. तर हाईप करायला सुद्धा विसरू नका. आज मी मुलांना टिफिनसाठी आलू पराठा देणार आहे. काल माझ्याकडनं आहे ना जास्त बटाटे उकडले गेले होते. मग मी तसेच फ्रिजमध्ये ठेवले. म्हटलं जाऊ दे, आपण उद्या मुलांना मस्त आलू पराठा देऊया. तर मुलांसाठी आलू पराठा बनवायला घेतला. माझ्या मुलांना मात्र आहे ना लाल तिखटवालाच आलू पराठा आवडतो. हिरवी मिरची, आलं, लसूण हे टाकून जर आलू पराठा बनवला ना, तर ते काही खातच नाही. त्यामुळे मी आपलं नॉर्मल लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर टाकते. कोथिंबीरसुद्धा कमी टाकावी लागते. कारण श्लोकला आहे ना कोथिंबीर अजिबातच आवडत नाही. भाजीमध्ये पण नाही आणि पराठ्यामध्ये पण नाही. भाजीमध्ये जरी कोथिंबीर आपण टाकलेली असली ना, तरी तो ती सगळी निवडून बाजूला करतो आणि नंतरच जेवण करतो. त्यामुळे मी शक्यतो आहे ना कधीतरी विसरून जाते, पण कधी-कधी ना त्याच्यासाठी थोडीशी भाजी बाजूला वाटीमध्ये काढून ठेवत असते आणि बाकीच्याच भाजीमध्ये ना कोथिंबीर टाकून घेत असते. आणि पराठ्याचं पण मला तसंच करावं लागतं बरं का. अर्ध्यामध्येच आहे ना कोथिंबीर टाकते आणि अर्धं तसंच ठेवते आणि कदाचित माझ्याकडनं चुकून कोथिंबीर पडली गेली सगळ्यामध्ये, तर मात्र तो त्या दिवशी पराठा खातच नाही. इतक्या छोट्याशा मुलांचे सुद्धा खाण्यापिण्याचे किती ते नखरे असतात. तुमची मुलं असेच करतात का? नक्की मला कमेंट करून सांगा. पण आपलं तसं काही नसतं. जी काही टिफिनला भाजी बनवलेली आहे ना, जर त्यातली उरली तर तीच खाऊन घ्यायची. परत करण्याचा कंटाळा येतो ना. जे आहे, जी असेल ती भाजी आपण खाऊन मोकळं होत असतो. ज्या दिवशी घरामध्ये पराठे बनवले जातात ना, त्या दिवशी ना तूप मात्र जास्त लागतं. तर तूप मी काही बाहेरनं विकत आणत नाही बरं का. घरीच बनवत असते आणि तुमच्यावर ते शेअर सुद्धा करते. आणि दरवेळेस माझं निदान पावशेर, अर्धा किलो इतकं तूप आहे ना होऊनच जातं. त्यामुळे मला कधी बाहेरनं विकत घ्यायची गरजच पडत नाही. घरगुतीच आपलं तूप असतं. आणि यावेळेस मी तूप बनवलं तर काही तुम्हाला दाखवलंच नव्हतं. तर हा जो काही माझ्या हातात डबा होता ना, तो अर्धा भरून मस्त तूप बनलेला आहे आणि यावेळेस तुपाचा रंग सुद्धा छान असा पिवळसर आलेला आहे. मागच्या वेळेस आहे ना फक्त 5 मिनिटं जास्त वेळ आहे ना माझ्याकडनं गॅस चालू राहिला आणि तुपाचा रंग आहे ना लालसर आलेला होता. पण यावेळेस आहे ना मी तसं काही होऊनच दिलं नाही. लवकर गॅस बंद केला, त्यामुळे तुपाचा रंग असा मस्त पिवळसर आलेला होता आणि असं आपल्या हाताने बनवलेलं तूप, छान पिवळसर रंग आणि घरेदार तूप बघून आहे ना खरंच खूप समाधान भेटत असतं. तर चला, इथे माझे जे काही पराठे होते ना, ते सुद्धा असे टम्म फुगलेले होते. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगते बरं का पराठे बनवण्याचं. 2 पोळ्या लाटून घ्यायच्या. पहिली आपण पोळी ठेवतो ना, त्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. मग स्टफिंग भरायचं. पुन्हा थोडं नॉर्मल पीठ टाकून घ्यायचं आणि नंतर आहे ना, जशी आपण पुरणपोळी बनवतो ना, तशी हलक्या हाताने ना हा पराठा लाटून घ्यायचा. आता तुम्ही बघितलं मी किती मोठमोठे पराठे बनवले, तरी एकही पराठा फुटलेला नव्हता आणि सगळे पराठे मात्र मस्त असे फुगलेले होते. अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवले ना, तर पराठा फुगल्याशिवाय राहणार नाही. नक्की ट्राय करून बघा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर इथे माझे पराठे होऊन गेले. चपात्या पण करून घेतल्या आणि आहूंसाठी ना अजून मला भाजीसुद्धा बनवायची आहे. आरूला मी इथे दूध बिस्किट देऊन घेतले आणि दुसऱ्या बाजूला लगेच टिफिन भरायला घेतला. तर आरूसाठी ना मी 3 पराठे देणार आहे, कारण त्याला त्याच्या फ्रेंड्सला द्यायचे असतात आणि श्लोकसाठी मात्र 1 ठेवला. पण आज काही असू द्या, माझं टिफिनचं काम मात्र होऊन गेलेलं. श्लोकच्या टिफिनमध्ये मात्र पराठ्याचे असे छोटे-छोटे तुकडे करून द्यावे लागतात. तुम्ही असंच देत असाल आणि त्याबरोबर खाण्यासाठी मस्त इथे सॉस दिलेला आहे. कारण दोघांनाही सॉसच आवडतो. लोणचं वगैरे म्हटलं तर ते काही नेतच नाही. मग त्यापेक्षा सॉसच दिलेलं. आता दोघांचे टिफिन माझे रेडी झालेले आहे. आहूंसाठी सुद्धा भाजी काय करू हे माझं मनामध्ये चाललेलं आहे. कोणती भाजी द्यावी त्यांच्यासाठी. आणि हे जे काही छोटे-छोटे डब्बे आहे ना, तर हे या कामासाठी मात्र खूप उपयोगी पडतात. मुलांसाठी सॉस असू दे किंवा आहूंसाठी चटणी किंवा लोणचं वगैरे, तर या डब्यांमध्ये ना बरोबर मावलं जातं आणि याची साईज आहे ना खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही. त्याच्यामध्ये जर दिलं ना सफिशियंट होऊन जातं. तर त्याच्यामध्येच मी आरूसाठी ना सॉस दिलेला. त्याची बॉटल मी भरूनच घेतलेली होती. म्हटलं चला आता पटकन त्याची टिफिन बॅग पॅक करून देऊया आणि श्लोकची बॉटलसुद्धा भरून घेऊया. त्याच्या मानाने ही बॉटल आहे ना थोडी मोठी आहे आणि त्याला मी म्हणत असते, की मी यातली अर्धीच बॉटल भरून देते. कारण तो दररोज बॉटल भरून दिली ना, तर अर्धच पितो. अर्धं उगाच आहे ना फेकूनच द्यावं लागतं आणि फेकून देण्यापेक्षा ना त्याला जड होऊन जाते बॅग, पण तो काही ऐकतच नाही. त्यामुळे बॉटल भरूनच द्यावी लागते. आरूचं पण इथे खाऊन झालं होतं. आता आमची तयारी झाली. आमची बस पण आलेली आहे. तर आता पटकन मी त्याला सोडून देते. आरूला बसमध्ये बसवून दिलं आणि नंतर मी वरती आले आणि सकाळी उठल्यापासून आहे ना माझं ठरलेलं असतं, की मी सकाळी उठल्या-उठल्या हे गरम पाणी पिईल. पण सकाळच्या धावपळीमध्ये ते 1 ग्लास गरम पाणीसुद्धा पिणं माझ्याकडनं होत नाही. कधी-कधी पिलं जातं, कधी-कधी पिलं नाही जात. पण त्याला सोडून आलं, की मी नंतर पिऊन घेत असते. आणि आत्तासुद्धा आहे ना मी पाणी फक्त ओतून ठेवलेलं आहे. पण आहूंना कोणती भाजी द्यायची ना हे माझं चालू होतं. मग फायनली पहिलं फ्रिजमधनं बघून घेतलं कोणती भाजी आहे. तर वांगे दिसले, वांगेवरती काढले, नंतर पाणी पिलं आणि नंतर वांगे कट करायला घेतले. तर असंच असतं, डोक्यामध्ये जर काही
चालू असलं ना तर नाही होत एखादी गोष्ट. भाजीला फोडणी देऊन घेतली आणि नंतर श्लोकला उठवलं. त्याला अंघोळ घातली, त्याची तयारी करून दिली आणि त्याला स्कूलला सोडून आली. त्याला स्कूलला सोडून येईपर्यंत माझी भाजी सुद्धा तयार झालेली होती. त्यानंतर अहोंचा टिफिन भरला, त्यांचा चहा-पाणी झाला आणि ते पण गेले. आज मी सकाळी गॅलरीमध्ये बघितलं तर तेव्हा खूप साऱ्या झाडांना फुलं आलेले होते. म्हटलं चला आज हे तुमच्यावर शेअरच करूया. स्नेक प्लांटची ना जास्त काळजी घेत बसावी लागत नाही बरं का. मी जस्ट त्यात इथे ना फांद्या लावून दिलेल्या होत्या ह्या छोट्या कुंडीमध्ये, तरीसुद्धा त्याला पालवी फुटलेली आहे आणि हे जे काही रबर प्लांट आहे त्यालासुद्धा नवीन पानं येत आहे आणि याला पानं येण्याची जी पद्धत आहे ना ती जरा वेगळीच आहे. जसं फूल उमलतं ना कळीमधनं तसे त्याला पानं फुटतात. असं गोल होतं आणि नंतर पानं बाहेर येतात. तर असं हे रबर प्लांट आहे जे मी जवळून बघितलं म्हणून तुमच्यावर शेअर करते आहे. आणि आपलं हे जे काही गुलाब आहे तर त्याला तर इतक्या कळ्या आणि इतके फुलं उमलले आहेत आणि मेन म्हणजे माझा मोगरा, तर त्याचं पण कटिंग केल्यानंतर त्याला सुद्धा आता कळ्या आलेल्या आहेत आणि आता फुलं आले की मी तेव्हा पण तुमच्यावर शेअरच करेल. आणि आज माझ्या जास्वंदीच्या झाडाला मात्र मस्त असं फूल उमललेलं आहे. कळ्या त्याला 3 आलेल्या होत्या पण त्यातलं एक फूल मात्र आज उमललं आणि ते फूल मी आज बाप्पांना देणार आहे. आणि लिलीच्या झाडाला मात्र आता हे 2च फुलं राहिलेले आहेत, बाकीचे सगळे मात्र जळून गेले. त्यानंतर मी सगळं घरं जे आहे तर ते झाडून घेतले, कानाकोपरा मस्त झाडून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला आता पटकन पुसून घेऊया आणि नंतरच पूजा करूया. आधी चालू होतं आधी पूजा करू नंतर पुसू, परत म्हटलं अजून वेळ आहे तर आधी आपण पुसूनच घेऊ नंतरच पूजा करूया. तर मी पटापट आता इथे पुसून घेते. आता नुसतं घरच पुसायचं नसतं बरं का, पण जे काही घरातलं बाहेरचं अंगण असतं किंवा पटांगण असतं, लॉबी असते, ती सुद्धा दररोज पुसलीच पाहिजे. आणि जेव्हा पण मी घर पुसते तर बाहेरची जी काही माझी लॉबी आहे ती पण पुसून घेत असते. शेवटी ते माझं अंगणच आहे. आमचा वॉचमॅन सुद्धा आहे ना ही लॉबी झाडून पुसून घेत असतो, पण मला त्याचं पुसणंच आवडत नाही, नुसता पोचारा मारून जात असतो. त्यामुळे मीच आहे ना जेव्हा पण घर पुसलं की लगेच बाहेरची लॉबी सुद्धा पुसून घेत असते. नुसतं घर नीटनेटकं असून काही उपयोग नाही. बाहेरचा परिसर, बाहेरची जी काही जागा असते ना आपल्या दारातली, तर ती सुद्धा नीटनेटकी आणि स्वच्छच पाहिजे बरं का. आणि इतकी जर स्वच्छता केली ना तर आपल्या स्वतःला किती फ्रेश वाटतं ना हे सांगायची काही गरजच नाही. जेव्हा पण आपण घर नीटनेटकं ठेवतो त्या दिवशी आपल्याला प्रसन्नच वाटतं, पण ज्या दिवशी घरामध्ये पसारा असतो ना त्या दिवशी कसं वाटतं तर ते तुम्हाला माहितीच आहे. तर माझी आता सगळी क्लिनिंग होऊन गेली, मशीनसुद्धा मी लावून दिलेलं आहे. आता फक्त हा भांड्यांचा आणि किचन वट्ट्यावरचा पसारा आवरून घ्यायचा आहे. जी काही रात्रीची भांडी होती ना ती आता मी लावायला घेतली, सकाळी सकाळी लावणं झालंच नव्हतं आणि नंतर लावूया म्हटलं तर पुन्हा म्हटलं नको आधी क्लिनिंग वगैरे करूया आणि नंतर हे भांडे लावून घेऊया. तर आता हे भांडे मी पटापट लावून घेते. एवढे भांडे किचन ट्रॉलीमध्ये लावण्याचा तर इतका कंटाळा येतो ना, पण घरातली सगळी कामं आवरल्याशिवाय आपल्याला तर काही चैन पडतच नाही. तर सगळे भांडे माझे लावून झाले. अजून माझी पूजा बाकी आहे आणि आता 10:30 वाजलेले आहेत. तर 10:30 वाजेपर्यंत माझी इतकी सारी कामं आवरून झालेली आणि जेव्हा मी तुम्हाला हे लिलीचं प्लांट दाखवत होती ना, हे जे काही 2 फुलं, तर तेव्हा मी बघितलं की पानांवर इतकी धूळ साचलेली होती. म्हटलं आज याला आहे ना धुवूनच घेऊया. हे काम मात्र मी दुपारी करणार होती, पण जरा वेळ होता. म्हटलं चला लगेच धुवूनच घेऊया. सकाळी-सकाळी जेवढं आवरलं जातं ना, तेवढं काही दुपारी आवरलंही जात नाही आणि कंटाळा पण येऊन जातो दुपारी. जसं आपण हेअर वॉश करतो त्यानंतर किती फ्रेश वाटत असतं ना आपल्याला, म्हणून म्हटलं चला आज ह्या झाडाला आहे ना डायरेक्टली धुवून घेऊया. म्हणजे या झाडाला सुद्धा ना खूप सारं फ्रेश वाटेल आणि सध्या इतकं ऊन आहे ना, मी तर म्हणते सगळ्या झाडांवर आहे ना थोडं-थोडं पाणी स्प्रे करून दिलंच पाहिजे, म्हणजे जरा ते टवटवीत होऊन जातील. जसं ऊन वाढलेलं आहे ना, तर त्या दिवसापासून मी मात्र झाडांना आहे ना दिवसाआड पाणी देत असते आणि जेव्हा पण मी त्यांना पाणी देते ना, तर त्याची जी काही पानं असतात ना, तर ते ना असे थोडे-थोडे धुवून घेते. धूळ असते ना त्यामुळे, म्हणजे ते पाणी त्याला पण चाललं जातं आणि जरा पानं सुद्धा आहे ना फ्रेश होऊन जातात. तर चला आता हे मस्त लिलीचा प्लांट आहे ना मी इथे मस्त धुवून घेतलं आणि किती सुंदर दिसतंय ना, जसं नकलीचं आहे ते, म्हणजे आर्टिफिशियल आहे असंच वाटतंय. आणि असं झाड आहे ना मी पहिल्यांदाच धुतलं बरं का, नाही तर फक्त स्प्रे करून देत असते, पण म्हटलं आज धुवूनच घ्यावं आणि याला धुतलं. म्हटलं ह्या दुसऱ्या झाडाला राग येऊन जाईल आणि हे तर इतकं छोटंसं आहे ना, तर मग त्याला पण मी घेऊन आली. म्हटलं याला पण धुवून घेऊया आणि हे दोन्ही झाडं मी ना टीव्ही युनिट जवळ ठेवते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल आणि इतकं सुंदर लुक येतं ना की काय सांगू, मस्त दिसतं बरं का. आणि हे झाड मी जेव्हा धुत होती ना तेव्हा माझ्या मनामध्ये चाललं होतं की याला आता मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करण्याची वेळ आलेली आहे, कारण कारण तशी त्याची वाढ आहे ना होणार नाही. आता मी बघते 1-2 दिवसामध्ये त्याला सुद्धा आहे ना दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि हे जे काही पॉट आहे तर हे मी घेतलेलं आहे मिशोवरनं, खूप मस्त स्वस्तात आणि मस्त मला भेटलेलं आहे आणि लुक मात्र एकदम भारी येतं. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नाही तर प्रोडक्ट टॅग करून देईल, नक्की चेकआउट करा. घरातली सगळी कामं आवरून झालेली होती, आता मला फक्त पूजा करायची आहे आणि जेव्हा घरातली सगळी कामं
कामं आवरलेली असतात ना आणि त्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो ना, तर सगळं मन त्या पूजेमध्ये असतं. बाकी इकडे-तिकडे कुठेच भटकत नसतं. आणि आज उमललेलं हे जे काही जास्वंदीचं फूल आहे, तर ते तोडू की नको तोडू? पण परत म्हटलं नाही, हे बाप्पांना तर दिलंच पाहिजे. तर ते सुद्धा फूल मी बाप्पांना देऊन घेतलं आणि ह्या जास्वंदीला जेव्हापासून मी लावलं ना, तर तेव्हापासून हे 5वं फूल उमललेलं आहे बरं का. आणि हे सगळं होईपर्यंत माझं मशीन पण झालेलं होतं. मशीन झालं, मग म्हटलं चला आधी हे जे काही सुकलेले कपडे आहे ना, तर ते काढून घेऊया आणि जे काही ओले कपडे आहे ना, तर ते लगेच टाकून देऊया. आणि जेव्हापासून हे ऊन पडायला लागलं ना, तेव्हापासून 1 तासामध्ये कपडे लगेच सुकून जातात. पण तरीसुद्धा मी ना त्याला काढून नाही घेत बरं का. दुसऱ्या दिवशीच काढते, कारण मग घड्या घालाव्या लागतात ना म्हणून. तर मग मी ते तसेच ठेवते. 12:30 वाजेपर्यंत माझी घरातली सगळी कामं आवरलेली होती. त्यानंतर मी थोडा वेळ टीव्ही बघितला आणि आता वाजलेला आहे 1. तर मी आता ना श्लोकला घेण्यासाठी चाललेली आहे. ऊन खूप पडलेलं असतं, त्यामुळे मी त्याच्यासाठी टोपी आणि माझ्यासाठी स्टोल घेऊन जाते सध्या तरी. त्याला घरी घेऊन आलं, की त्यानंतर मी त्याचा ड्रेस वगैरे चेंज करून देते आणि नंतर मात्र आम्ही जेवण करतो दोघं जण. तर मी माझ्यासाठी ना मस्त ज्वारीची भाकरी इथे बनवायला घेतली. कारण सध्या मी जसं तुम्हाला सांगितलं एका व्हिडिओमध्ये, की मला जरा वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठीच मी ना ज्वारीची भाकरी सध्या तरी खायला लागलेली आहे. कधीतरी स्किप होते, पण शक्यतो जेव्हा जमतं, तर तेव्हा मी ज्वारीची भाकरीच बनवते. सोमवारपासून मी माझ्या वेट लॉस जर्नीला सुरुवात केली आणि आज आहे शनिवार. सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसामध्ये ना मी माझं वजन आहे ना 1.5 किलोने कमी केलेलं आहे. आज मी सकाळी-सकाळी जेव्हा माझं वजन केलं ना आणि जेव्हा माझं वजन 1.5 किलोने कमी झालेलं हे बघून मला ते इतका आनंद झाला होता, की काय सांगू. आणि म्हणूनच ठरवलं, की माझी जी काही वेट लॉस जर्नी आहे ना, ती मला तुमच्यावर शेअर करायची आहे. तर माझं वजन किती होतं आणि कितीवर आलं हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर आपल्या चॅनलवर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. माझं किती वजन होतं आणि कितीपर्यंत आलं. तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि जर तुम्हाला सुद्धा जर वेट लॉस करायचं असेल, तर नक्की मला फॉलो करा. तर इथे मी माझ्यासाठी ना मस्त ज्वारीची भाकरी बनवून घेतली आणि यावेळेस आहे ना मी भाकरी जी आहे तर ती तव्यावरच भाजून घेतलेली आहे. मला कमेंट आली होती, की डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजू नको. पण माझ्याकडनं आहे ना 1-2 वेळा आहे ना ती भाजलीच गेली होती. कारण ती सवय असते ना, एखादी सवय मोडता जरा वेळच लागतो आणि आता ती सवय माझी जरा कमी झालेली आहे. तर मी तव्यावरच भाकरी भाजून घेत असते. तर काठवट मी लगेच धुवून घेतली म्हणजे फुगायला वगैरे नको. शेवटी लाकूड आहे, खराबच होतं. तर मी इथे काठवट लगेच धुवून सुकत ठेवली. उन्हामध्ये काठवट ठेवायची नाही, सावलीमध्ये सुकून द्यायची, लगेच सुकली जाते. आणि किचन वट्टासुद्धा ह्या ज्या काही नवीन वाईप्स आहेत त्याने क्लीन करून घेतला. फक्त 2 मिनिटात क्लिनिंग होऊन जाते. तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ती पण एकदा चेकआउट करा जर तुम्हाला हवं असेल तर. त्यानंतर आता आहे ना, खरं सांगू का 1:30 वाजलेला होता. भाकरं वगैरे बनवता जरा उशीरच झाला आणि कसं होतं ना, शूट पण करायचं असतं आणि हे पण करायचं, तर मग जरा वेळ होऊनच जातो. आणि आता मला भयंकर भूक लागलेली आहे आणि ज्वारीची भाकरी ना एकच नंबर लागते. त्यातल्या त्यात मस्त वांग्याची सुक्की भाजी होती. मी आणि श्लोकने जेवण करून घेतलं आणि आज आहे मराठी भाषा गौरव दिन. तर श्लोकची कविता ऐका. एक होती इल्ली ती होती चिल्ली धावत धावत आले सांबरत उडाले सांबर होती गरम गरम इल्ली झाली नरम नरम समजा आला खुशीत जाऊन बसला बशीत चमचे बाई इकडे तिकडे इल्लीच गेले तुकडे तुकडे इल्ली होती फार बंद आम्ही सगळ्यांनी केली फट. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.